नमस्कार मित्रांनो, राजमाता जिजाऊ प्रतिष्ठान शिराडोन ताकंदारजी नांदेड येथे आपले सहर्ष स्वागत आहे. बघा, आज आपण ईटचा वापर कोठे होतो हे पाहणार आहोत. ईटने वाक्य कसे तयार केले जाते आणि कोठे कोठे वापर होतो ते पाहणार आहोत. पहिलं बघा, प्राणी, वस्तू किंवा एखादी गोष्ट दाखवताना ईटचा वापर होतो. प्राणी, वस्तू किंवा एखादी गोष्ट दाखवताना जेव्हा आपण एखादी जिवंत नसलेली निर्जीव वस्तू असते किंवा प्राणी दाखवताना, प्राणी सजीव असतात पण ते प्राणी दाखवताना सुद्धा तेव्हा आपण ईटचा वापर करतो. उदाहरणामध्ये इट इज अ बॉल. तो एक चेंडू आहे. इट इज अ डॉग. तो एक कुत्रा आहे. इथे जरी डॉग प्राणी असला, सजीव असला तरी आपण त्यासाठी इट वापरतो. प्राणी, वस्तू किंवा एखादी गोष्ट दाखवताना इटचा वापर करतो. त्याचप्रकारे आपण दुसऱ्या कुठे वापर करतो तर हवामान, वेदर सांगताना, हवामानाबद्दल बोलताना इट वापरतो. उदाहरणामध्ये इट इज रेनिंग. पाऊस पडत आहे. दुसरं वाक्य आहे इट इज हॉट. वातावरण कसं आहे? गरम आहे. इट इज हॉट. त्यानंतर तिसरं वाक्य आहे इट इज वाइंडी. वारा आहे. हे हवामानसुद्धा दाखवताना आपण इटचा वापर करतो. त्याचप्रकारे इटचा अजून कुठं वापर करतो? टाईम सांगण्यासाठी. वेळ सांगण्यासाठी इटचा वापर करतो. उदाहरणामध्ये इट्स 5 o'clock. 5 वाजले आहेत. इट्स 5 o'clock. त्यानंतर दुसरं वाक्य आहे इट इज बेड टाईम. म्हणजे झोपण्याची वेळ आहे. इट इज बेड टाईम म्हणजे आपण वेळ सांगताना सुद्धा इटचा वापर करतो. त्याचप्रकारे दिवस, तारीख किंवा सण सांगताना सुद्धा इटचा वापर करतो. एखादा दिवस, तारीख किंवा विशेष दिवस ओळखण्यासाठी इट वापरतो. उदाहरणामध्ये इट इज संडे टुडे. आज रविवार आहे. इट इज संडे टुडे म्हणजे एखादी तारीख, विशेष दिवस ओळखण्यासाठी इटचा वापर करतो. त्यानंतर दुसरं वाक्य आहे इट इज माय बर्थडे. आज माझा वाढदिवस आहे. इट इज माय बर्थडे. त्यानंतर इट इज दिवाळी. विशेष दिवस सांगण्यासाठी, दिवाळी आहे हे सांगण्यासाठी आपण इटचा वापर करतो. त्याचप्रकारे आपण दृश्य किंवा परिस्थिती वर्णन करताना सुद्धा इटचा वापर करतो. एखादी गोष्ट कशी आहे हे सांगताना इट वापरतो. सुद्धा आपण इट वापरतो. उदाहरणामध्ये इट इज ब्युटिफुल. ते कसं आहे? हे सुंदर आहे. म्हणजे एखादी गोष्ट आपण सांगताना, वर्णन करताना इटचा वापर करतो. दुसरं वाक्य आहे इट इज डिफिकल्ट. ती वस्तू कशी आहे? कठीण आहे, मऊ आहे हे सांगण्यासुद्धा आपण इटचा वापर करतो. जसं की इथे इट इज डिफिकल्ट, हे कठीण आहे. तिसरं वाक्य आहे इट इज इंटरेस्टिंग. हे रंजक आहे. म्हणजे एखादी वस्तूची परिस्थिती किंवा दृश्य, दिसणारी गोष्ट कशी आहे हे दाखवण्यासाठी आपण इटचा वापर करतो. लक्षात ठेवा, इट म्हणजे ते, तो, ती, पण प्राणी, वस्तू, हवामान, वेळ, सण, परिस्थिती यासाठी वापरतो. इट म्हणजे ते, तो, ती जरी असेल, त्याचबरोबर आपण प्राणी, वस्तू, हवामान, वेळ, सण, परिस्थिती हे सुद्धा दाखवण्यासाठी इटचा वापर करतो. धन्यवाद.